चांदा येथे गावठी कट्ट्यातून गोळीबार करत खून करणारा आरोपी जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर पथकाची कारवाई। 2 आरोपी फरार। नेवासा तालुक्यातील चांदा येथे कंदुरी कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार करून तरुणाचा खून करणाऱ्या मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली। दिनांक 11 जानेवारी रोजी शाहिद राज मोहम्मद शेख वय वर्ष 22 राहणार चांदा हा आपल्या मित्रांसह चांदा परिसरात कंदुरी कार्यक्रमासाठी गेला होता। कार्यक्रमादरम्यान शाहिद शेख याचा सूरज लतीफ शेख आणि अक्षय बाळू जाधव यांच्याशी वाद झाला। या वादाचं रूपांतर गंभीर घटनेमध्ये होऊन आरोपींनी शाहिद शेख यांच्या छातीमध्ये गावठी कट्ट्यातून गोळी झाडली। या गोळीबारात शाहिद शेख याचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेप्रकरणी फिर्यादी यासीन इब्राहिम शेख राहणार चांदा यांनी सोनई पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची 3 विशेष पथके रवाना केली। गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी मुख्य आरोपी सूरज लतीफ शेख वय 24 राहणार चांदा हा बाबळेश्वर तालुका राहता परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली। पथकानं त्या ठिकाणी सापळा रचत संशयितास पाहताच पाठलाग केला। सुमारे 1 किलोमीटर पाठलागानंतर आरोपीस ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत आरोपीनं आर्थिक व्यवहार आणि वादाच्या कारणावरून आपल्या साथीदारासह शाहिद शेख याचा खून केल्याची कबुली दिली। या गुन्ह्यातील इतर आरोपी अक्षय बाळू जाधव आणि सूरज कैलास उबाळे हे अद्यापही फरार असून गुन्ह्यामध्ये वापरलेल्या गावठी कट्ट्याचा शोध सुरू आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी सोनई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने केली आहे। SR24 न्यूज करिता मोहन शेगर, सोनई।